एका सुंदर गाण्याचे हे परीक्षण आहे। अर्थातच सुभाष आडे काकांच्या संकलनामधून आलेलं। पहा, आवडतंय का? नाच नाचुनी अति मी दमले, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला, थकले रे नंदलाला। हे गाणं जेव्हा फारशी समज नव्हती तेव्हा ऐकताना वाटे कोणीतरी नर्तकी नाचून किती दमले बरं असं कृष्णाला सांगतीये। मात्र जेव्हा बऱ्यापैकी समज आली, पुलाखालून नव्हे तर पुलावरूनही बरेच पाणी गेले तेव्हा, आणि हे गाणे नीट अर्थासहित ऐकलं आणि हादरलेच। वाटले ही तर आपलीच व्यथा सांगते। या मोहमायेच्या चक्रात आपणही असेच नाचतोय, भरकटतोय, चकवा लागलाय जणू। एका स्टांजामध्ये आहे ते, निलाज रे पण कटीसने सले, निसुगपणाचा शेला, आत्मस्तुतीची कुंडलकानी, गर्व जडविला भाला, उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला, थकले रे नंदलाला। जनाची नाही तर मनाची तरी हवी म्हणतात, तसंच झालंय। मनाचंही संपलंय, कोणी कितीही निंदा आमचा एकच धंदा असंच झालंय। सतत स्वतःची स्तुती, स्वतःची प्रशंसा, स्वतःची तारीफ ऐकायला आवडते आपल्याला। हा स्व विरघळून जाण्याऐवजी आपण त्यालाच कुरवाळत बसलोय। माझ्या इच्छा, माझ्या आवडी, माझा आनंद, खाण्याच्या पदार्थापासून ते सर्व भौतिक सुखांचा तोच हव्यास, तोच ध्यास। म्हणूनच एका कडव्यात म्हटलेले, विषय वासना वाजे वीणा, अतृप्ती देताला, अनयनीती नूपुर पायी, कुसंगती करताला, लोभ प्रलोभन नाने फेकी, मजवर आला गेला, थकले रे नंदलाला। अर्थात काम, क्रोध, लोभ, मद, मोह, मत्सर हे सारे विकार नेहमी मनात कोणती ना कोणती अभिलाषा उत्पन्न करतात। त्या भोगाच्या आशेनं जीव सुखावतोच। काही ना काही हवेच आहे, समाधान मात्र अजिबात नाही। या विकारांच्या कुसंगतीत अतृप्ती अजूनच पेटणार, वेग येणार हव्यासपूर्तीसाठी। शेवटच्या कडव्यात त्याचं खूप छान वर्णन आहे। स्वतः भोवती घेता गिरक्या, अंधपणा की आला, कालाचा मज तोल कळेना, साधही गोठून गेला, अंधारी मी उभी आंधळी, जीव जीवना भ्याला, थकले रे नंदलाला। हे असे किती काळ मी, माझं सुख, माझा आनंद, माझी मजा, मी केलं म्हणतो, यातच आयुष्य निघून जातं नाही का? अगदी आयुष्याच्या संध्याकाळी समजतं आपण कुठेच पोचलेलो नाहीत, त्याच ठिकाणी रमतोय, मनावर निब्बरपणाचा थर साचतो। जेव्हा गात्रे थकतात, हाकेच्या अंतरावर मृत्यू वाट पाहतोय असं जाणवतं ना, तेव्हा खरी भीती वाटू लागते। भूतकाळाच्या सावल्या मानगुटीवर बसतात, वर्तमान धुसर होत जातो आणि पुढे तर अंधार। छे, असे काही होण्यापूर्वी सावरता आले तर किती छान ना। हे विकार, हे वेदावे, हव्यास, अट्टहास काही सोबत येणार नाहीये नाही का? काही सोबत येणार नाहीये, हेच ह्या गीतातून सांगायचा प्रयत्न केलेला आहे।